मंदिर में एक प्रेम पुजारी आया है। नित्यानंद नमस्कार. श्री गुरु भक्तीचे अनुभव यामध्ये आज हे 10वे पुष्प. श्री गुरु भक्तीमुळे विविध साधकांना विविध अनुभूती येत असतात. त्याची माहिती इतरांना व्हावी आणि आपण सर्वांनी गुरुभक्ती करावी हाच यामागचा उद्देश. जरूर ऐका, इतरांना सांगा. आपले काही अनुभव असल्यास आम्हाला कळवा. आपल्या प्रतिक्रिया शब्दात व्यक्त करा. जय गुरुदेव. एकदा चौगुले हे माझ्याबरोबर बसमध्ये होते. मी बसमध्ये पुस्तक वाचत असताना त्यांनी ते पुस्तक पाहिले आणि मला विचारले, कोणते पुस्तक वाचता? मी सांगितले, ध्यानधारणा. ते म्हणाले, मी पाहू का जरा? आणि त्यांनी पुस्तक माझ्या हातातून घेऊन ते बघू लागले. ते म्हणाले, मी अनेक पुस्तके बघितली, पण या पुस्तकातून काही वेगळे ज्ञान मिळत आहे. त्यानंतर एकदा ते ध्यानाच्या कार्यक्रमाला आले आणि काही वेळातच त्यांना ध्यान लागले आणि त्यांना वेगळाच अनुभव आला. स्वतःला विसरल्यासारखे वाटले आणि एक चैतन्य शरीरातून खालून वर गेल्यासारखे वाटले. असा अनुभव त्यांनी यापूर्वी कधीही घेतला नव्हता. त्यानंतर अंधेरीला घेऊन त्यांनी दीक्षा घेतली आणि त्यावेळी नीलबिंदू मोरपिसातील डोळा अनुभवला. एकदा अचानक ते ऑफिसमध्ये आले. त्यांच्या कपाळाला बँडेज पट्टी लावलेली होती आणि ती सुद्धा कपाळाच्या मध्यभागी. मी समजलो ध्यानात काहीतरी झाले. ते मात्र सर्वांना सांगत होते. बसचा दरवाजा लागला. काही वेळाने मला बाजूला घेऊन म्हणाले, घरी ध्यानाला बसलो होतो, आज्ञाचक्रात ध्यान लागले. कपाळाच्या मध्यभागातून प्रकाश फेकला जात होता. उष्णता जाणवत होती आणि नकळत ध्यानातच कपाळ मध्यभागी चोळतच होतो. ध्यान संपल्यावर समजले की मध्यभागी कपाळातून थोडे रक्त येत होते. मात्र तरीसुद्धा ध्यानाचा वेगळाच आनंद वाटला आणि अद्यापही चौगुले अनेक अनुभव घेत आहेत. एक हायस्कूल शिक्षक निरागस वृत्तीचे एकदा ध्यानाच्या वेळी आले. सर्व पाहतच म्हणाले, मी आलो तर चालेल का? अर्थात मी त्यांना सर्व समजून सांगितले व या म्हणालो. ते रोजच येऊ लागले. धूप लावण्याचे काम त्यांनी स्वतः घेतले. काही दिवसातच भ्रस्तिका क्रिया होऊन ध्यान लागू लागले. त्यांनी सुद्धा अंधेरीला आश्रमात जाऊन दीक्षा घेतली. एकदा इंदापूर आश्रमातील देव्हाऱ्याला कळस लावण्याकरता सुब्रमण्यम साधक यांच्या 100 रुपयांमध्ये स्वतःची भर घालून पुण्यात गेलो. तेथे एक वयस्कर नातेवाईक श्री बारटक्के यांच्याकडे जाण्याचा योग आला. त्यांना ज्ञानेश्वरीचा गाढा अभ्यास केला होता. मला पाहताच त्यांना एवढा आनंद झाला की त्यांनी हात धरून ओढतच घरी नेले. ज्ञानेश्वरीचा 6व्या अध्यायाची माहिती त्यांनी मला दिली आणि ध्यानाचे महत्त्व सांगितले. त्यांना कोणीतरी माहिती दिली होती की मी साधक आहे आणि ध्यान केंद्र चालवत आहे. त्यांनी माझ्या पायावर डोके ठेवले. त्यांना उठवावे म्हणून त्यांच्या दंडाला धरले. मात्र क्षणात त्यांना रडू आणि हसू लागले. मला काहीतरी मिळाले. सर्व शरीर गरम वाटून आनंद वाटला असे म्हणत शांतपणे बसून राहिले. त्यानंतर त्यांनी पुण्यातील आश्रमाचा पत्ता दिला आणि मी पुण्याला आश्रमाला भेट दिली. एक आश्चर्य असे आहे की मनात होते शंख आपल्याकडे असावा, तर आपले साधक श्री सुब्रमण्यम यांनी न सांगताच चंदनसान भस्म आणि मोठा वाजवण्यासाठीचा शंख आपणहून आणून दिला. असाच एकदा प्रवास करीत असताना एक वारकरी यांचे समवेत ध्यान शक्तिपात सद्गुरू या विषयावर बोलत होतो. त्यांना माझे बोलणे वेगळेच वाटले आणि एकदा मी नक्की येईन असे त्यांनी सांगितले. मात्र ते आले नाहीत आणि काय आश्चर्य, आमचे बोलणे शेजारी बसलेल्या एका व्यक्तीने ऐकले आणि ती व्यक्ती माझी भेट घेण्यास आली व दर गुरुवार रविवार येऊन अनुभव घेऊ लागली. ती व्यक्ती म्हणजे श्री बक्कम यांनी आश्रमात जाऊन सुद्धा दीक्षा घेतली आणि आज सुद्धा श्री बक्कम दर गुरुवारी आश्रमात येत आहेत. जय गुरुदेव. आता पुढील गुरुवारी.